सोलापुर में अटल घन वन परियोजना को लेकर वन विभाग के अधिकारियों पर गंभीर भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं। गणेश भावसने ने दावा किया कि करमाला तालुका में नियमों के विपरीत कार्य किए गए हैं, जबकि यह परियोजना केवल नगरपालिका, महानगरपालिका और MIDC क्षेत्र तक सीमित होनी चाहिए थी। उन्होंने यह भी आरोप लगाया कि 17 मार्च को प्रस्ताव देकर मात्र 24 मार्च को मंजूरी दी गई है और 31 मार्च तक काम पूरा दिखाया गया, जो संदिग्ध है। इस मामले में जनशक्ति संगठन ने पालक मंत्री से जांच और कड़ी कार्रवाई की मांग की है। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा वन विभागामध्ये होतो, याकडे कोण सहसा लक्ष देत नाही। यापैकी सोलापूर जिल्ह्यामध्ये हा वन विभागामध्ये 4 महिन्यापासून मी भ्रष्टाचार काढलेला आहे, पुराव्यासहित। मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे यांना पुराव्यासहित कागदपत्र दिले होते। त्यामध्ये त्यांनी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीने कुठलाही 2 महिने उलटून गेले। उपोषण केलं होतं मी, 2 महिने उलटून गेले, कसल्याही प्रकारे चौकशी झालेली नाही। त्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये मियावाकी रोपण हे प्रकल्प आहे वन विभागामध्ये। या मियावाकी रोपण मध्ये प्रस्ताव म्हणजे उपवनसंरक्षक सोलापूर यांनी 17 मार्च 2016 रोजी शासनाला प्रस्ताव हे केला, पाठवला की त्यामध्ये त्यांनी 3,69,00,000 रुपयाचं कामासाठी मंजुरी मागितली। मंजुरी दिली, पण 24 मार्च 2026 शासनाने मंजुरी दिली। शासन निर्णय तसा निघाला, परंतु हे काम व्हायला पाहिजे 31 मार्चच्या पूर्वी, 26 पूर्वी, पण हे काम आता चालू झालेलं आहे। म्हणजे यामध्ये काय केले त्यांनी की बॅकडेटेड जुलै महिन्यामध्ये प्रशासकीय कामांना मंजुरी टाकण्यात आलेली आहेत, बॅकडेटेड। आणि याच्या हा 3,69,00,000 रुपयाचं काम आहे। यामध्ये 10 लाखाच्या वरती जर काम असेल तर याची निविदा व्हायला पाहिजे, टेंडर व्हायला पाहिजे, पण कसल्याही प्रकारचं टेंडर केलेलं नाही। यामध्ये 3,69,00,000 रुपयापैकी एकही रुपयाचं टेंडर केलेलं नाही। त्यांनी B1 केले, बॅकडेटेड वरती डिसेंबर महिन्यामध्ये B1 करून, म्हणजे ते पण B1 आत्ता केलेत, सुट्टी असतानाही ऑफिस रात्रभर चालू ठेवून ते बॅकडेटेड वरती B1 केले आणि त्याच्यावरतीच ही मंजुरी घेण्यात आलेली आहे। तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा शासन निर्णय असा आहे की हे काम मियावाकी रोपण हे काम शहरी भागाचं असेल तर यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, मला वाटतं औद्योगिक क्षेत्र यापैकीच करता येतं। पण हे जे क्षेत्र आहे करमाळ्यामध्ये 8 हेक्टरवरती मंजूर आलेले आहे, 8 हेक्टरसाठी, पण ते यापैकी कुठल्याही भागावरती हे काम नाहीये। त्यामुळे ती शासनाची दिशाभूल केलेली आहे। आमचं शासनाला आणि पालकमंत्री महोदयांना असं म्हणणं आहे की तात्काळ यावरती लक्ष घालून कायदेशीर कारवाई करून जे अधिकारी यामध्ये भ्रष्ट अधिकारी आहे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी।